महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आई वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका 17 वर्षीय मुलीवर 4 जणांनी लैंगिक अत्याचार केलाय। हे सर्व घडलं असं की 17 वर्षीय मुलगी नीटच्या परीक्षेची तयारी करत आहे। ती छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहत होती। अभ्यासाच्या तणावातून 30 नोव्हेंबरला तिचा आई वडिलांशी वाद झाला। या वादानंतर रागाच्या भरात मुलगी हॉस्टेलमधून निघून गेली। यावेळी तिच्याकडे अवघे 200 रुपये होते, त्यामुळे ती एसटी, रेल्वे आणि मिळेल त्या वाहनानं प्रवास करायला सुरुवात केली। ती नाशिक, यवतमाळ, परभणी आणि पुणे अशा 4 जिल्ह्यात फिरली, पण या 4ही जिल्ह्यात वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर मदत करण्याच्या बहाण्यानं अत्याचार केला। हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर पीडिता विद्यार्थिनी सर्वप्रथम परभणीला गेली होती। या ठिकाणी रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप शिंदे भेटला। त्यानं राहण्यासाठी जागा देण्याच्या नावानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। यानंतर आरोपीनं तिला पुसदला सोडलं। पुसदला ओळखीच्या असलेल्या रोहित ढाकरे यानं तिच्यावर पुन्हा अत्याचार केला। यानंतर ती नाशिकला गेली। इथं पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल बोर्डे यानं जेवण राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्यानं तिच्यावर बलात्कार केला। 3 जिल्ह्यात 3 वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पीडित मुलगी पुण्याला आली। इथं तिची भेट समाधान शिंदे या टॅक्सी चालकासोबत झाली। त्यानंही मदत करण्याच्या बहाण्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। पोलिसांनी पीडित मुलीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला, तेव्हा ती पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। 3 पोलीस पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी तिचा शोध घेतला। तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला। या प्रकरणी पोलिसांनी समाधान शिंदे राहणार पुणे, निखिल बोर्डे नाशिक, प्रदीप शिंदे परभणी आणि रोहित ढाकरे पुसद अशा 4 जणांना अटक केली आहे। त्यांच्या पोक्सो कलमासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांची कसून चौकशी केली जाते। या घटनेचा पुढील तपास वेदांत नगर पोलीस करत आहेत। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।